भरलं कारलं आणि तांदळाची भाकर आहे आणि लाल मिरचीचा ठेचा आहे. बर, ठेचा मला वाटतं. हा, असं मला एक असं जस्ट गाणं आठवतं. हा, कारल्याचं बी लाव ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा. मग सुनबाई म्हणते कारल्याचं बी पेरलं सासूबाई आता तरी धाडाना धाडाना. या सगळ्या भुलाबाईच्या गाण्यांचा हा खूप मोठा संस्कार आहे रे. अगदी लहानपणीपासून आपल्याला माहितीये की कारलं जे आहे ते न बी पेरल्यानंतर 9 महिने लागतात कारल्याचा वेल यायला. सासू सुनेला सांगते कारल्याचं बी पेरग वसून बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा. कारण सून म्हणते मला माहेरी जायचंय आणि सासू म्हणते तू बी पेरू देणार नाही तुला, आता ते बी तू पेर आणि मी माझ्या कुलाचं जे बी आहे ते तुझ्यात पेरू दे आणि मग तू जा. म्हणजे 9 महिन्याचा जो कालावधी आहे तर ती आपल्या आईकडे घालवू शकते. आणि मग ते कारलंचा वेल ती लावून जाते आणि मग जी तेव्हा बाळंतीण घरी येते तेव्हा तिला कारलं खाऊ घातलं जातं की तिचं सगळं आतमधनं तिचं हायजीन मेंटेन झालं पाहिजे. सो लॉंग एजेस पासनं आपले मराठी पदार्थ इतक्या ताकदीने उभे आहेत. प्रत्येक संस्कार प्रत्येक पदार्थ एका चवीनीच बनवला जातो. यांना भरलं कारलं बनवायचं आहे संकल्प. भरलं कारलं आणि भाकरी आहे. आणि भरलं कारलं आजकालचा पूर्ण नवीन जे जनरेशन आहे ते बनवायलाच बघत नाही. त्याचं मागचं रिझन आहे की कारलं कडू आहे. कारलं कडू आहे. ट्रस्ट मी, यू कॅन आस्क आकाश. आकाश, कारलं कडू लागतंय? नाही, आता तरी नाही लागत आहे. त्याच्या मागचं रिझनच आहे की त्याचं जे कडवटपणा काढायची एकच पद्धत आहे. कारलं 2 साईडनी तोडा, त्याचे देठ तोडून टाका, त्याचं जे कव्हर आहे ते जस्ट पील ऑफ करा, पूर्ण पील करू नका. त्यांनी ना त्याच्यातला जो ज्यूस आहे तो तसाच राहतो आणि मग त्याला बॉयलर मध्ये टाका मीठ घालून आणि लिंबू पिळून. इतकं व्यवस्थित लागतं.